कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मान्सून आज अखेर केरळात दाखल होणार असून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 2 दिवस अवजड वाहतुकीला बंदी आहे। दिल्लीत हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। परकीय चलन वाचवण्यासाठी सोनं विकल्याचं वृत्त आरबीआयनं फेटाळून लावलंय। कॉकरोच जनता पार्टीनं 6 जून रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे। तर बॉलिवूड अभिनेता वयाच्या 61व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार आहे। फिफा वर्ल्ड कप स्पर्धेपासून काही नियमात बदल करण्यात आलेले आहेत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 4 जून वार गुरुवार। आपण ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मॉन्सूनची। मॉन्सून आज केरळात दाखल होतोय आणि अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकण, गोवा, मराठवाड्यासह काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। येत्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। गुरुवारी वर्धा जिल्ह्याला तर शुक्रवारी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पावसामुळे विदर्भ वगळला तर इतर भागात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे। गुरुवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे वगळले तर संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गुरुवारी राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीची। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवारपासून सुरू होणार आहे। लाखो शिवभक्तांची गर्दी यासाठी होणार असल्यामुळे प्रशासनानं रायगड जिल्ह्यात वाहतुकी संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। संभाव्य कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शुक्रवार 5 मे रोजी संध्याकाळी 4 ते शनिवारी 6 मे रोजी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबईसह राज्यातून लाखो शिवभक्त येतात। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन केलंय। बंदी आदेशानुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाकण फाटा, नागोठाणे ते कशेडी या पट्ट्यासह माणगाव, निजामपूर, पाचाड, रायगड किल्ला, माणगाव, ढालघर फाटा, पाचाड, रायगड किल्ला आणि महाड, नातेखिंड, पाचगड, रायगड किल्ला हे प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना बंद राहणार आहे। दरम्यान दैनंदिन गरजांवर परिणाम होऊ नये यासाठी दूध, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, औषधं, ऑक्सिजन, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी असेल। यासोबतच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांना बंदी आदेशातनं सूट असणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दिल्लीतल्या अग्नितांडवाची। राजधानी दिल्लीत मालवीय नगरमधील हॉज राणी भागात भीषण आगीची घटना घडली आहे। फ्लोरिश स्टे या 6 मजली हॉटेलला बुधवारी सकाळी आग लागून 21 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जण हे गंभीररित्या होरपळले आहेत। मृतांमध्ये 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। या दुर्घटनेतनं 40 पेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत। जखमींवर एम्स आणि मॅक्स या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलाय। पंतप्रधान कार्यालयानं मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना उपचारासाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। भीषण आगीमुळे अग्निशमन दलाला बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। तळमजला तसंच वरच्या मजल्यावरील लोकांना कसं बसं बाहेर काढण्यात आलं। इमारतींवरून उड्या मारल्यानं काही जण जखमी झाले आहेत।
मॅक्स रुग्णालयात 29 लोकांना दाखल करण्यात आलं असून त्यातील 18 जण हे मृतावस्थेत होते. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या 15 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. पॉडकास्टची चौथी बातमी सोनं विक्रीबाबत आरबीआयच्या स्पष्टीकरणाची. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 12 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं विकण्यात आल्याच्या चर्चा आता सुरू आहेत. मात्र यात कोणतंही तथ्य नाहीये असं केंद्र सरकार आणि आरबीआयनं स्पष्ट केलंय. अमेरिका इराण युद्धामुळे परकीय चलनावरला ताण कमी करण्यासाठी आरबीआय सोन्याचा साठा विकत असल्याचा दावा ब्लूमबर्गनं केलाय. पण आरबीआयनं हे वृत्त मात्र फेटाळून लावलंय. 2 मे रोजीच्या आकडेवारीनुसार जवळपास 879 टन सोनं आरबीआयकडे आहे. मार्चमध्ये सोन्याच्या साठ्याची आकडेवारी ही जवळजवळ 880 टन होती. सोन्याच्या साठ्यात कोणतीही घट झाली नाहीये असं आरबीआयनं सांगितलंय. तर दुसरीकडे जागतिक बाजारातल्या दराच्या चढ उतारामुळे सोन्याचं मूल्य 120 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 114.8 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झालं असल्याचं PIBनं स्पष्ट केलंय. भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा हा सप्टेंबर 2025 अखेर 13.92% होता. त्यात 31 मार्च 2026 पर्यंत वाढ होऊन 16.70% तो वाढलाय. तर 22 मे 2026 पर्यंत हा वाटा 16.85% पोहोचला असल्याचंही सरकारनं सांगितलंय. पॉडकास्टची 5वी बातमी कॉकरोच जनता पार्टीची. सरन्यायाधीशांनी बेरोजगारांना झुरळ संबोधलं. त्यानंतर तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीनं पहिली पत्रकार परिषद घेतली. त्याआधी CJPनं 3 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. अभिजित दीपके यांनी शोध पत्रकार सौरव दास यांना मुख्य प्रवक्ता, तर चित्रपट निर्माते विजेता दहिया आणि माजी व्यवस्थापन सल्लागार आशुतोष रांका यांना प्रवक्ते म्हणून नियुक्त केलंय. पहिल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीनं ही एक राजकीय चळवळ असल्याचं पुन्हा स्पष्ट केलंय. त्यांनी भारताचा राजकीय दृष्टिकोन बदलायचा असल्याचं सांगितलं. नीट पेपर फुटी आणि CBSEच्या प्रणाली त्रुटींविरोधात आवाज उठवण्यात येणार असल्याचं CJPनं स्पष्ट केलं. तसंच फक्त बदल्या नकोत तर ठोस कारवाई करा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. अभिजित दीपके हे शनिवारी भारतात परत येणार आहेत. पत्रकार परिषदेवेळी प्रवक्ते सौरव दास यांनी देशात गेल्या काही वर्षांपासून पत्रकार परिषद होत नाहीत असंही म्हटलंय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. FIFA वर्ल्ड कप 2026 स्पर्धा 11 जूनपासून सुरू होतीये. या पार्श्वभूमीवर नवे नियम लागू केले जात आहेत. तोंडावर हात ठेवून बोलल्यास रेड कार्ड दिलं जाईल, तर थ्रो इन, गोल केक, सबस्टिट्यूशन, मैदानात उपचार आणि डिस्क ब्रेक यांच्या वेळ मर्यादेत बदल केले आहेत. याशिवाय इतरही अनेक नियम बदलण्यात आलेले आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातून. बॉलिवूड अभिनेता आमिर खान वयाच्या 61व्या वर्षी आता 3ऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट सोबत तो लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. 5 जुलै रोजी साध्या पद्धतीनं लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घरीच हे लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचं समजतंय. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. आपण उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव.